की रमेशराव या कुटुंबाकडे? आज या ठिकाणी रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य तसेच सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज संघटनात्मक काही निवडी केलेल्या आहेत. या निवडीमध्ये सातारा तालुका अध्यक्ष दीपक गाडे यांची निवड केलेली आहे. या ठिकाणी सातारा उपाध्यक्ष, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष रमेश गायकवाड यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. तसेच या ठिकाणी आपले संतोष रावखंडे यांचेही सातारा तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. या ठिकाणी रिपब्लिकन फेडरेशनचं जे सामाजिक संघटना आहे, ही संघटना सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि वेगवेगळ्या उपक्रम असतील, युवकांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल आणि जे काही होणारे अन्याय अत्याचार असतील, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये आवाज उठवणार आहोत, आवाज बुलंद करणार आहोत. त्यासाठी आम्ही या ठिकाणी संघटनात्मक आज निवडी केलेल्या आहेत. मला अपेक्षा आहे की आज ज्या निवडी झालेल्या आहेत, या निवडी सातारा जिल्ह्यामध्ये ज्या काही संघटना असेल, अन्याय अत्याचार असेल, युवकांचे प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. त्यामुळं मी आव्हान करतो सर्व तरुणांना, युवकांना, बेरोजगारांना की रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया एक सामाजिक संघटना आहे. ही तरुणांच्यावर आणि विद्यार्थ्यांच्यावर आणि कामगारांच्यावर आवाज उठवणारी ही महाराष्ट्र राज्यातली एक मोठं संघटन आहे. आपण या संघटनेमध्ये सक्रिय होऊन आपले प्रश्न सोडवा. आम्ही सर्व संघटना सातारा जिल्हा आपल्या सर्व तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आणि कामगारांच्या पाठीशी आहोत. जय भीम. जय संविधान. सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करतो. आणि आज रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र चे अध्यक्ष माननीय विशाल साहेब भोसले यांच्या अधिपत्याखाली आज आपण ऐका नाही इथे रिपब्लिकन फेडरेशन सातारा जिल्हा तालुका याची निवड करण्यात आलेली आहे. आणि जी निवड करण्यात आलेली आहे ते आम्ही सर्वजण संघटनेच्या माध्यमातून ज्यांच्यावर अन्याय अत्याचार किंवा काही जे संघटनेच्या माध्यमातून जे काम करता येईल गोरगरीब जनतेसाठी, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि संघटनेचं जे ध्येय धोरण आहे, उद्दिष्ट आहे, त्या ध्येय धोरण उद्दिष्टाप्रमाणे आम्ही राहू व चालू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम.